एकीकडे गोमाता वाचवाच्या घोषणा आणि दुसरीकडे भारत जगातील सर्वात मोठा बीफ एक्सपोर्ट करणारा म्हणजे जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा देश मानला जातो। हा प्रश्न एकच उभा राहतो, याच्या पाठीमागे राजकारण आहे की मोठ्या कोट्यवधींचा फायदा करून देणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ही योजना आहे। नमस्कार, मी तुषार पायगुडे महाराष्ट्र स्पेशलच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे। मित्रांनो, एक वास्तव समोर आणणार आहोत। 2014 पूर्वी भारत बीफ एक्सपोर्ट मध्ये जगामध्ये 9व्या क्रमांकावरती होता। त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती, पण आता भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना, मोदींची सत्ता असताना 2023 पर्यंत भारत हा अमेरिकेलाही मागे टाकत जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा देश बीफ एक्सपोर्ट मध्ये, गाईच्या मटन एक्सपोर्ट मध्ये मानला जातो। ही वास्तव परिस्थिती आहे। वार्षिक व्यवहार तब्बल याच्यातली जी वार्षिक उलाढाल आहे 3 ते 4 अब्ज डॉलर वरती झालेली आहे। म्हणजे प्रश्न एक उभा राहतो, देशातील गायीच्या नावाखाली राजकारण चाललंय का? पण परदेशात त्याच्या पाठीमागचा व्यापार दडला आहे का? हे नेमकं काय चाललं आहे? देशात मोठ्या बीफ निर्यात करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यापैकी एक कंपनी आहे अल्लाना ग्रुप, ज्या कंपनीचा जो टर्नओव्हर आहे तो खूप वर्षापासून मोठ्या प्रमाणात आहे आणि आरोप असाही केला जातो की ही कंपनी जी आहे ही कंपनी भारतीय जनता पार्टीच्या जवळची कंपनी मानली जाते। या कंपनीचं बीजेपीशी मोठं कनेक्शन आहे, कारण या कंपनीनं याच्यापूर्वी 2 कोटी रुपये निधी दिला होता। मात्र 2023 मध्ये ह्या कंपनीने 23च्या आधी 2 कोटी दिला होता, 23च्या नंतर ह्या कंपनीने 30 कोटीचा निधी भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे। एकीकडे गोहत्येच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक होतीये का? कारण शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याच्या बाजूचा विचार केला तर या शेतकऱ्याकडे ज्या खाटीक गाय आहेत, ज्या गाया दूध देत नाहीत, ज्या गाया काही उत्पादन देत नाहीत, अशा गायांना आपल्याकडे शेतकरी खाटीक म्हणतो। या खाटीक गाया असतील किंवा काही गायांना पिल्लं होतात, ज्या पिल्लांमध्ये खोंड असतं, वासरू असतं, कालवड असते असं आपल्याकडे बोललं जातं। जर खोंड असेल म्हणजे तो बैल असेल तर तो बैल आत्ताच्या शेतीमध्ये कुठेही वापरला जात नाही, बैलाचा तसा कुठे फारसा उपयोग होत नाही आणि तो बैल कुणाला विकलाही जात नाही, विकता येत नाही, किंवा खाटीक गाई कुणाला विकता येत नाही, कारण त्याच्यावरती बंदी आणलेली आहे। कारण जर ती गाई एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याकडे पाठवली किंवा एखादं खोंड दुसऱ्या शेतकऱ्याकडे पाठवलं किंवा त्याची विक्री केली तर ती रस्त्यात अडवली जाते, त्याच्यावरती मोठे गुन्हे दाखल केले जातात, त्या शेतकऱ्याची पिळवणूक होती। यामुळे गायी विक्रीमधून जो शेतकऱ्याला फायदा होत होता तो आता शेतकऱ्याचा फायदा अडकलाय आणि शेतकरी त्यामुळे अडचणीत आलाय। तो जो गायी विकल्यानंतर त्याला जो काही आर्थिक पैसे मिळायचे त्या पैशातून तो त्याची आर्थिक उलाढाल करायचा, परंतु हे सगळं या गोहत्येच्या कायद्यामुळे खरंच शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्याची अडचण वाढलेली आहे। शेतकरी अनेक आसमानी संकटातून आपलं उत्पादन करतो, त्याचबरोबर त्याला शेतीपूरक व्यवसाय म्हणून गायी मानला जातो, गायीचा व्यवसाय मानला जातो, दूध व्यवसाय मानला जातो। त्याचमध्ये निर्यातीमध्ये अब्जावधीची उलाढाल केली जाते आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला मात्र याची अडचण निर्माण जाते। हे खरंच संस्कृतीला धरून आहे का, की राजकीय आणि अर्थव्यवस्थेचा मोठा खेळ चाललेला आहे? यामुळे शेतकरी अडचणीत येतोय का? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा।